नमस्कार, सकलममध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज चर्चा करणार आहोत जगातील सर्वात वादग्रस्त गोलबाबत जी पुढे दंतकथा बनली. ज्या काळात वर्ल्ड कप फुटबॉलमध्ये व्हिडिओ असिस्टंट रेफरी नव्हते त्यावेळीची ही घटना आहे. ते साल होतं 1986, तारीख होती 22 जून. त्या दिवशी मेक्सिकोमध्ये दोन बलाढ्य संघांमध्ये सेमीफायनलमध्ये एंट्री करण्यासाठी अटीतटीची झुंज सुरू होती. सामना गोल शून्य बरोबर सुरू होता, पण हाफ टाईमनंतर 51व्या मिनिटाला असा एक वादग्रस्त गोल झाला. संपूर्ण जगाचं लक्ष त्या गाजलेल्या गोलने वेधलं. त्या संघाला तो सामना निव्वळ त्या गोलने जिंकून दिला, शिवाय वर्ल्ड कपही मिळवून दिला. टीकाकारांच्या मते हा वादग्रस्त गोल म्हणजे फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठी फसवणूक होती. त्या खेळाडूने केलेली लबाडी होती. तर समर्थकांच्या मते त्या खेळाडूने प्रसंगावधान राखून केलेला तो गुप्त कावा होता. त्याची ती चतुराई होती. तो संघ होता अर्जेंटिनाचा आणि त्या चतुर खेळाडूचं नाव होतं डिएगो माराडोना. सामना होता अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड. या वादग्रस्त गोलमुळे एवढा गोंधळ होण्याचं कारण काय? फुटबॉल खेळामध्ये वेगवान हालचालीमुळे काही वेळा महत्त्वाचे निर्णय चुकतात. अशावेळी मुख्य रेफरीला मदत करण्यासाठी व्हिडिओ असिस्टंट रेफरीची VAR व्यवस्था सध्या आहे, पण 1986मध्ये ही व्यवस्था नव्हती. ज्यावेळी वर्ल्ड कप फुटबॉल माहोल सुरू होतो त्यावेळी स्टार स्ट्रायकर मॅराडोनाचं नाव निघत नाही असं कधी होत नाही. त्यावेळी हँड ऑफ गॉडची चर्चा होत नाही असं कधी होत नाही. वर्ल्ड कपची ती क्वार्टर फायनल, त्या वादग्रस्त गोलमागील रहस्य काय होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो गोल करताना डिएगो माराडोनाच्या डोक्यात नक्की काय शिजत होतं, त्याची मानसिकता काय होती, अत्यंत चपळाईने त्याने असा का निर्णय घेतला, एवढं होऊन देखील मुख्य रेफरी आणि साईड रेफरीला तो हँडबॉल का दिसला नाही, या सर्व प्रश्नांची आपण उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड या सामनाचा पहिला हाफ गोल शून्य होता. सामन्याचा 51वा मिनिट. तो क्षण असा होता, मॅराडोना इंग्लंडच्या गोलक्षेत्रात वेगाने घुसला. इंग्लंडच्या बचावफळीला चकून बॉल आपल्या सहकार्याकडे पास टाकला. अर्जेंटिनाच्या त्या खेळाडूने बॉल पुन्हा मॅराडोनाकडे लॉफ्ट केला. इंग्लंडच्या स्टीव्ह हॉजने तो क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, पण बॉल क्लिअर करताना बॉल हवेत उंच उडाला. इंग्लंडचा गोलकीपर पीटर शिल्टनने उंच उडी मारत बॉलच्या दिशेने झेप घेतली. बॉल हवेत उडाला हे पाहिल्यानंतर त्याचा फायदा घेत त्याचवेळी डिएगो माराडोनानेही बॉलच्या दिशेने उंच उडी मारली. दोघे एकाच वेळी समोरासमोर आले. पीटर शिल्टनची उंची 6 फूट 1 इंच, तर मॅराडोना फक्त 5 फूट 5 इंचाचा. साहजिकच शिल्टन आधी बॉलपर्यंत पोहोचू शकत होता आणि पोचलाही, पण तिथंच ती ऐतिहासिक गडबड झाली किंवा लबाडी घडली. मॅराडोनाच्या लक्षात आलं की आपली उंची समोरच्या गोलकीपरपेक्षा फारच कमी आहे. फुटबॉलमध्ये प्रतिस्पर्ध्यावर गोल मारण्याची संधी कधीतरी मिळते. याच संधीचा त्याने फायदा उठवला. मग मॅराडोनाने हवेत उंच उडी मारली. त्याचा हात हवेत वर गेला आणि गोलकीपर पीटर शिल्टनच्या आधीच मॅराडोनाच्या हाताला तो बॉल लागला आणि थेट नेटमध्ये गेला. रेफरी अली बिन नासेर यांना वाटलं मॅराडोनाने हेडिंगने गोल केला. फुटबॉलमध्ये मुख्य रेफरींना काही सेकंदात तात्काळ निर्णय घ्यावे लागतात. इंग्लंडचे खेळाडू ओरडत होते की हा हँडबॉल आहे, हा हँडबॉल आहे. मुख्य रेफरीने साईड रेफरीकडे पाहिलं. त्यानं हँडबॉलसाठी इशाराचा झेंडा वर केला नव्हता, कारण साईड रेफरीच्याही ते लक्षात आलं नव्हतं. अखेर मुख्य रेफरीने अंतिम निर्णय दिला. अर्जेंटिनाला तो गोल दिला गेला. प्रेक्षक आणि इंग्लंडच्या दृष्टीने तो निर्णय धक्कादायक होता. अर्जेंटिनाने 1-0 आघाडी घेऊन सामन्यावर वर्चस्व मिळवलं. अशा पद्धतीनं झालेल्या गोलमुळे इंग्लंडच्या खेळाडूंच्यावर प्रचंड मानसिक दबाव आला. दबावाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघाला त्या सामन्यात 2-1 पराभव पत्करावा लागला. अर्जेंटिना सेमीफायनलमध्ये पोचली. अर्जेंटिनातर्फे दुसरा गोलही मॅराडोनानेच केला. दुसरा गोल हा त्या शतकातील सर्वोत्कृष्ट गोल ठरला. अक्षरशः मैदानाच्या हाफपासून मॅराडोनाने इंग्लंडच्या निम्म्या संघाला चकवत ड्रिबल करत तो गोल केला होता. त्याचं ड्रिबल इतकं नजाकदार होतं की बस, गोल म्हणजे तर क्लासिक टच. मग पहिला वादग्रस्त गोल मागील रहस्य काय होतं? रहस्य होतं मॅराडोनानं तो गोल मारताक्षणी दाखवलेली कमालीची चपळता. त्यावेळी त्याच्या शरीराची हवेतील पोझिशन. माराडोनाने आपला हात त्याच्या डोक्याच्या अगदी जवळ असा ठेवला होता की लांबून पाहणाऱ्या रेफरीला वाटलं की बॉल त्याच्या डोक्याला लागला. हेडद्वारे गोल झाला, कारण रेफरीच्या दृष्टिकोनातून तो ब्लाइंड स्पॉट होता. त्याचा फायदा मिळाला माराडोनाला.
अर्थातच पर्यायाने अर्जेंटिना. फुटबॉलच्या इतिहासात अनेक गोल झाले आहेत, काही चित्तथरारक तर काही मास्टर क्लास. पण 22 जून 1986 रोजी मेक्सिकोच्या त्या स्टेडियमवरील लाखाहून अधिक प्रेक्षकांच्या साक्षीने एक असा गोल झाला की ज्याने इतिहास बदलला. एक असा गोल त्याने मॅराडोनाला एकाच वेळी हिरो आणि व्हिलन दोन्ही बनवलं. या गोलची पुढे फुटबॉल जगतात हँड ऑफ गॉड म्हणून ओळख झाली. प्रचंड वादळ उठलं, मॅराडोनावर टीकाही झाली. या गोलबाबत आजही वादग्रस्त चर्चा सुरू असतात. ती फसवणूक होती की मॅराडोनाची चतुराई हा अजूनही वादाचा विषय आहे. फुटबॉल हा एक अत्यंत आक्रमक खेळ. सरतेशेवटी फुटबॉलमध्ये विजय महत्त्वाचा हे वास्तव. तो विजय प्राप्त करण्यासाठी फुटबॉल खेळाडूंची कोणत्याही टोकाला जाण्याची तयारी असते हे वारंवार सिद्ध झाले. ह्या एका गोलमुळे संपूर्ण फुटबॉल विश्व अंतर्मुख झालं. विचार करायला भाग पाडलं की मानवी डोळ्यांना चकवा देणं किती सोपं असतं. VAR व्हिडिओ असिस्टंट रेफरी सगळे आधुनिक तंत्रज्ञान फुटबॉलमध्ये येण्यामागे हे देखील कारण आहे. माराडोनाने या गोलबद्दल कधीही पश्चाताप व्यक्त केला नाही, अप्रत्यक्ष कबुली मात्र दिली, पण ती देखील चतुराईने. त्याच्या कबुलीत एक प्रकारे गोलचे समर्थनच होते. या गोलबाबत त्याला ज्यावेळी विचारलं त्यावेळी त्याने मूळ विषयाला बगल दिली नाही. समयसूचकता दाखवत हुशारीने तो म्हणाला की तो गोल थोडा डोक्याने आणि थोडा देवाच्या हाताने झाला. या संदिग्ध उत्तराने जे समजायचं ते समजलं. गोल करण्यात स्वतःचा हात वापरला होता असं त्यानं कधीच कबूल केलं नाही, तर देवाचा हात होता म्हणजे हँड ऑफ गॉड असं त्याने सांगून चर्चेची दिशाच बदलून टाकली. नो डाऊट मॅराडोना हा एक महान खेळाडू होता, पण खेळाडू म्हणून तो जितका महान होता तितकाच तो त्याच्या उर्वरित आयुष्यात एक माणूस म्हणून वादग्रस्त ठरला. तो वादग्रस्त गोलसारखाच. ड्रग्ज माफियाचे संबंध, डोपिंग चाचणीमुळे वर्ल्ड कपमध्ये खेळण्यावर आलेली बंदी, अंमली पदार्थाचे सेवन, त्यामुळे त्याच्या आरोग्यावर झालेला दुष्परिणाम, त्यातच झालेला अंत, हे संपूर्ण आयुष्य म्हणजे एक नाट्यमय शोकांतिका होती. वाद, घोटाळे आणि संघर्षाने ते खचाखच भरलं होतं. मॅराडोना मैदानावर जिनियस होता काय तर निश्चित होता. प्रचंड बुद्धिमत्ता असणारा हा खेळाडू ज्यावेळी मैदानावर उतरायचा त्यावेळी मैदानावरील त्याचा वावर, त्याचे फुटवर्क, बॉलवर नियंत्रण, मैदानावरील त्याचं वर्चस्व आणि हुकूमत पाहण्यासारखी होती. 60 वर्षाचं आयुष्य तो जगला. तर मित्रांनो, एका वादग्रस्त आणि संशयास्पद कृतीला हँड ऑफ गॉड असे संबोधत मॅराडोनाने हा वाद कायम ठेवला. याबाबतचा प्रश्न अनुत्तरित ठेवला. त्याचबरोबर त्याला दैवी चमत्काराचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. काही झाले तर तो एक जिनियस, प्रतिभावान खेळाडू होता, फुटबॉलचा सम्राट होता हे मात्र नक्की. पुन्हा भेटू अशाच एका रंजक कथेसह. धन्यवाद. जुन्या कोल्हापूरची परंपरा, नव्या कोल्हापूरची पसंती. चंद्ररूप क्लॉथ स्टोअर्स, लक्ष्मी रोड, कोल्हापूर.